नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं। माणिकराव कोकाटेंना रम्मी प्रकरण भोवलेलं आहे। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेण्यात आलेलं आहे। कोकाटेंकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। संवेदनशील कृषी खातं आता दादांच्या विश्वासू दत्ता मामा भरणेंकडे देण्यात आलेलं आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। माणिकराव कोकाटेंना हे संपूर्ण रम्मी प्रकरण भोवलेलं आहे। दादांनी असेल किंवा फडणवीसांनी या संदर्भात कान उघडणी जी आहे ती माणिकराव कोकाटेंची केलेली होती आणि त्यानंतर आता अखेर माणिकराव कोकाटेंकडून कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि कृषी खातं हे दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलेलं आहे। रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ जो आहे रम्मी खेळतानाचा तो ट्विट केलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामधून या संदर्भात विरोधकांनी टीका केलेली होती आणि दत्तात्रय माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांनी लावून धरलेली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंकडचं आता हे खातं जे आहे ते काढून घेण्यात आलं। त्याच्या घडीची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते काढून घेण्यात आलेलं आहे। रम्मी प्रकरण माणिकराव कोकाटेंना भोवलेलं आहे। धनंजय मुंडेंचा राजीनाम्यानंतर कोकाटेंचं खातं बदलण्यात आलंय। शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत काय केलं जाईल असा विरोधकांचा सवाल जो आहे तो पाहायला मिळतोय। दादा गटाला हा दुसरा धक्का म्हणावा लागेल, कारण की धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो घ्यावा लागलेला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ ज्या वेळेला आला त्यावेळेला आता माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर माणिकराव कोकाटेंना रम्मी प्रकरण भोवलंय। तर या संदर्भात एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सर, माणिकराव कोकाटेंचं जे खातं आहे ते बदलण्यात आलेलं आहे, ते आता दत्तामामा भरणेंना देण्यात आलेला आहे। हा सगळ्यात मोठा बदल येतो, कारण मागील अनेक दिवसांपासून शेतकरी जे आहेत ते संतापाची लाट पसरली होती आणि आता हा सरकारने निर्णय घेतला। याच्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे।